तर हाय नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता सध्या खूप उन्हाचा कडाका चालू आहे. आता मी सध्या आलेली आहे, आपलं काम चालू आहे आयरनीत कांदा टाकायचा. पाहू शकता तुम्ही पाठीमागे टाकलाय काय, आपण आता सध्या चालू केले आहे. काल थोडासा टाकला आणि आज चालू आहे. आणि आता मी एकटी सध्या पुढं आलेली आहे, अजून बाकीचे आमची पाठीमागून येतात आहे ते. त्याच्यामुळं आता एकटी तर काय मी हे करू शकत नाही, त्याच्यामुळे ते येस्तवर आपलं मला थोडंसं व्हिडिओ करावं. तर माझा यूट्यूबचा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता 3 महिने होऊन गेले आपण यूट्यूब चालू केल्याचं. तर याच्यामध्ये सक्सेस व्हायला 1 वर्षाचं टार्गेट माझ्या डोक्यामध्ये ठेवलं होतं मी, का 1 वर्षापर्यंत बऱ्यापैकी आपल्या चॅनलचं होईल काम असं. पण 1 वर्षात होईन असं काही मला वाटत नाही, कारण की आता 3 महिने होऊन गेले आपल्या चॅनलला. आणि कारण की 3 महिने होऊन गेले आणि 1 वर्षामध्ये मी करीन. वर्षामध्ये भरपूर सारे आपले सबस्क्राईब वगैरे व्हिडिओ माझे होतील असं मला माझ्या डोक्यात होतं. असं म्हणजे चॅनल चालू करायच्या आधी मी आपण म्हणतो ना, आपण एखाद्या कामाचं टार्गेट, आता समजा हा कांदा आपण आरण्यात टाकतोय, तर वाटलं आपल्याला का आपण हे काम 4 दिवसामध्ये करू शकतो. पण ते करायला लागल्यानंतर आपल्याला कळतं का हे एवढ्या दिवसात होऊ शकत नाही, याच्यामध्ये म्हणजे आणखीन वेळ लागेल. असं आता मी सांगते ना, हे कांदा समजा आपलं मग आमचं टार्गेट आहे 4 दिवसात होईल, पण ते शक्य नाही. आणखीन 4 दिवस किंवा 2 दिवस आपल्याला त्याचे जास्तीचे लागणार आहे. तर असंच आहे. यूट्यूबमध्ये मला वाटलं होतं मी 1 वर्षामध्ये कंप्लीट करीन जे टार्गेट असतं ते. तर आता 3 महिने म्हणजे झाले, होऊन गेलेले आहेत. तर त्यामध्ये एकदम फक्त मी तर म्हणेन 20% माझं काम झालेलं आहे. आणि आणखीन 100% व्हायला आणखीन 1 वर्षात तर होऊ शकत नाही. 2 वर्षामध्ये मी जितका वेळ देईन, प्रयत्न करीन आणखीन काहीतरी वेगळं वेगळं करण्याचं, तेव्हा ते आपलं होईल असं असं मला वाटतंय. कारण की ना, वेळ कमी पडतोय, वेळ. दुसरं काही नाही. कोणतं पण काम आपल्याला शिकायला आहे ना, त्याला वेळ द्यावा लागतो. आणि वेळ माझ्याकडून खूप कमी पडतोय. वेळ म्हणजे कोणती पण गोष्ट आपल्याला शिकायला आहे ना, त्याला खूप वेळ द्यावा लागतो, तेव्हा ते आपण शिकत जातो. लगेचच्या लगेच होत नाही ते शक्य. तर यूट्यूबमध्ये जसं आपण नुसतं व्हिडिओ शूट करायचं आणि टाकायचं, त्याच्यामधले वेगवेगळे एडिटिंग शिकायला आहे ना, तेवढं असं शिकत जावं लागणार आहे, तेव्हा ते आपल्याला प्रॉपर पुढं जाऊन येईन. नुसतं हे शूट करणं आणि व्हिडिओ अपलोड करणं याच्यामध्ये म्हणजे आणखीन त्यामध्ये वेगवेगळे आणखीन थोडेफार कॉमेडी हे असं करावं लागतं. आणि वेळ इतका कमी पडतो ना, जेव्हा आपण पाहतो. पहिल्यांदा मी जेव्हा चालू केलं ना, तेव्हा मला वाटायचं काय नाही, सोपं आहे, मी एवढं करू शकते, हे करू शकते. पण करू शकते नाही अशातला भाग नाही. पण आपल्याला आहे ना, घरातली रानातली सगळीच कामं बघून करायचं म्हणलं, नाही कामांचाच भरपूर लोड होतोय ना, त्याच्यामुळं त्याच्याकडे लक्ष द्यायला खूप कमी वेळ भेटतो मला. आणि एडिटिंग एक व्हिडिओ शूट करायला 1 तासभरही काढलं, थोडंसं आपलं कामातून वेळ काढून शूटिंग करा आणि मग संध्याकाळच्या वेळेमध्ये ते एडिटिंग करा. एडिटिंगला सुद्धा 1 तासभर लागतो. मग संध्याकाळचं आपली सगळी स्वयंपाक जेवणं बिवणं उरकल्यानंतर किती झोप आली तरी 1 तासभर त्याची एडिटिंग करा, मग तो व्हिडिओ अपलोड करा. आणि मग कसं होतं, मग आपल्या झोपेचं पण नुकसान होतं, डोळ्यांना पण त्रास होतो. माझा तर एक डोळा आहे ना, मी आत्ता पाठीमागले 2-3 व्हिडिओ आहे ना, रात्री दिवसा शूट केलं ना, आता 2-4 दिवस व्हिडिओचा गॅप पडायचा. आणि मग मला वाटायचं आता गॅप पडलाय, आज तरी व्हिडिओ आपण टाकला पाहिजे बरं का चॅनलवरती. आणि मग रात्रीची 12-12 वाजेपर्यंत ती थोडेफार इकडल्या तिकडल्या क्लिप शूट केलेल्या, मग ते व्हिडिओ अपलोड करत बसायची मी. आणि आणि मग तो डोळा लाल झाला 2 दिवस. मला 1-2 दिवस कळालंच नाही की हा डोळा माझा कशाने लाल झालाय. मी म्हणलं मी काहीतरी चोळला असं ना, उठल्यानंतर डोळा, आणि त्याने तो लाल झालाय. आणि 2-4 दिवस तेच सारखा लाल लाल दिसायचा. मग माझ्या लक्षात आलं की आपण जागृत करतो ना 2-4 दिवस, त्यानेच आपल्या डोळ्याला हे झालंय. आणि मग ती झोप पूर्ण होत नाही 12 वाजेपर्यंत एडिटिंग करायची म्हणल्यावर त्या व्हिडिओची.
आणि मग सकाळच्या पारी उठायला वेळ, मग सगळे कामाची लिंक चिडचिड होत जाते. आणि मग मी सांगते ना, मग ते यूट्यूबवर काम करणं आहे ना, ते सुद्धा इतकं म्हणजे त्याला वेळ खूप द्यावा लागतो आणि आपल्याला आहे ना या कामाने वेळच भेटत नाही. मी सांगते, मी चालू केलं, मला वाटायचं काय शूट करायचं नाही, एवढं आपल्या कामातून ते वेळ आपण काढूच शकतो, तास अर्धा तास. पण तास अर्ध्या तासात होत नाही ते. काम करता करता म्हणजे काम पण गुरकायची आपल्याला घाई असते, त्यातून व्हिडिओ थोडाफार शूट करा. कधी मोबाईल जवळ असतंय नसतंय, कधी त्याचं चार्जिंग असते नसते, त्याला कधी आपला व्हिडिओ घ्यायला कोणी नसतं. आणि माझा तर व्हिडिओ घ्यायला कोणीच नसतं, मीच घेत असते जुगाड करून. आणि आता कसे मुलांची शाळा, पेपर वगैरे. या कांदा आयरन टाकायला. अय शंभू, तुझं नाव काय आहे रे? नाव तांबा. ते आजी कुठे आहे? आजी घरी. आजी. आणि तू काय करतो इकडं?